केमिस्ट्रीचा फर्स्ट टॉपिक सुरू करूया. सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. एकदम सिंपल टॉपिक आहे. काही फारशा विशेष अशा काही गोष्टी याच्यामध्ये नाही आहेत. अगदी शेवटी शेवटी एखाद दुसरी टर्म इम्पॉर्टंट आहे ती येते. मग बघा काय काय सांगितलंय. केमिस्ट्री, इट इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे काय काय बघा, कोणतीही वस्तू ज्या पार्टिकल्स पासून बनलेली असेल त्याला मॅटर असं म्हणतात. त्या मॅटरच्या वेगवेगळ्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर फिजिकल अँड केमिकल चेंजेस. फिजिकल चेंजेस मध्ये सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅसियस स्टेट, हे फिजिकल चेंजेस येतात. केमिकल चेंजेस मध्ये दोन एलिमेंट्स एकत्र येऊन नवीन कंपाऊंड तयार होतो, किंवा दोन कंपाऊंड्स एकत्र येऊन आणखीन तिसरा नवीन कंपाऊंड तयार होतो. या पद्धतीचे केमिकल चेंजेस कन्सिडर केले जातात अंडर डिफरंट कंडिशन्स. त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंडिशन्स तुम्हाला मेन्शन केलेल्या असतील. त्या कंडिशन्स मध्ये काय काय चेंजेस घडतात, फिजिकल आणि केमिकल चेंजेस, यांचा अभ्यास या केमिस्ट्रीमध्ये केला जाईल. आता या केमिस्ट्रीचं वेगवेगळ्या ब्रँचेस मध्ये डिव्हिजन केलेलं आहे. सेव्हरल ब्रँचेस म्हटलेलं आहे. त्यातल्या आपल्याला कुठल्या कुठल्या ब्रँचेस सांगितलेल्या बघा. पहिली ब्रँच सांगितलेली आहे फिजिकल केमिस्ट्री. मग फिजिकल केमिस्ट्री मध्ये काय काय येते बघा. स्ट्रक्चर ऑफ मॅटर, एनर्जी चेंजेस अँड द थेरीज. म्हणजे मॅटर कशापासून बनलेलं आहे, ते तयार होत असताना होणारे एनर्जी चेंजेस, त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळ्या थेरीज, लॉज, प्रिन्सिपल्स दॅट एक्सप्लेन द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅटर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. तर ते जे काही मॅटर आहे ते एका फॉर्मॅटमधून दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेला चेंज होतं, टू ट्रान्सफॉर्म म्हणजे चेंज होणे, त्यावेळेला ते चेंज होतं. ते चेंज कोणत्या पद्धतीनं होतात, त्याच्या पाठीमागची काय कारणं आहेत, या सगळ्या संदर्भातली माहिती तुम्हाला वेगवेगळ्या थेरीज, लॉज, प्रिन्सिपल्स वापरून हे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं जातं. त्याच्यानंतरची ब्रँच सांगितलेली आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. याच्यामध्ये बघा, केमिस्ट्री ऑफ एलिमेंट्स हे कन्सिडर केलेलं आहे. अदर दॅन कार्बन, म्हणजे कार्बन सोडून उरलेलं जर कोण असेल तर त्या उरलेल्या सगळ्या एलिमेंट्सचा अभ्यास या ब्रँचमध्ये, या सेपरेट सब ब्रँचमध्ये केला जातो. त्याला काय म्हटलेलं आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. शिवाय त्यांच्या कंपाऊंड्सचा सुद्धा याच्यामध्ये अभ्यास केला जातो. म्हणजेच हे एलिमेंट्स एकमेकांशी रिॲक्ट होतात, त्यांच्यापासून नवीन कंपाऊंड्स तयार होतात आणि त्याचा सुद्धा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल जर समजा सांगितलं आपण, हायड्रोजन हा एक एलिमेंट आहे, ऑक्सिजन हा दुसरा एलिमेंट आहे, आणि या दोघांना जर आपण एकत्र केलं तर यांच्यापासून वॉटर हा कंपाऊंड तयार होतो. बॅलन्सिंग वगैरे सगळं नंतर बघू, आता फक्त इथलं जे रिलेटेड आहे तेवढंच कन्सिडर करतोय. दोन एलिमेंट एकत्र येतात, त्यांच्यापासून नवीन कंपाऊंड तयार होतो. आणि हे सगळे कंपाऊंड किंवा एलिमेंट आपण काय कन्सिडर करतोय, अदर दॅन कार्बन, म्हणजे कार्बन सोडून उरलेले जे कोण आहेत ते, त्यांचा अभ्यास याच्यात करायचा आहे. खास कार्बनसाठी एक वेगळी सब ब्रँच त्यांनी तयार केलेली आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. याच्यामध्ये कार्बनचे जितके काही कंपाऊंड्स आहेत त्या सगळ्यांच्या रिॲक्शन्स, त्या सगळ्यांच्या प्रिपरेशन मेथड्स, ह्या सगळ्याचा अभ्यास या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. त्याच्या पुढची सब ब्रँच आहे अनालिटिकल केमिस्ट्री. याच्यामध्ये अनालिसिस केलं जातं. मग अनालिसिसशी रिलेटेड ज्या काही काही गोष्टी आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये केल्या जातात. फॉर एक्झाम्पल सेपरेशन, म्हणजे वेगवेगळे कंपाऊंड्स एकमेकांपासून सेपरेट करणं.
त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन, ते कंपाऊंड्स एकमेकांपासून सेपरेट केल्यानंतर ते ओळखणं की पहिला कंपाऊंड कुठला आहे, दुसरा कंपाऊंड कुठला आहे. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ कंपोजिशन्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. बघा केवढा मोठा पॉइंट आहे तो. क्वांटिटेटिव्ह म्हणजे रिलेटेड विथ क्वांटिटी. क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ कंपोजिशन ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. मग वेगवेगळ्या सबस्टन्सेसचं कंपोजिशन काय असेल हे फाइंड आउट करायचं. त्याच्यामध्ये कोणता कंपाऊंड किती प्रमाणात प्रेझेंट आहे हे क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन या अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये केलं जातं. म्हणजेच त्या सबस्टन्सचं प्रॉपर अनालिसिस त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे बायोकेमिस्ट्री. सो धिस ब्रँच डील्स विथ द सबस्टन्सेस कन्सिस्टिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, जे सजीव आहेत. मग त्याच्यामध्ये प्राणी, वनस्पती हे सगळे घटक त्याच्यामध्ये येतील. या सजीवांमध्ये जे काही काही सबस्टन्सेस आहेत, जे सजीव कशापासून तयार झाला, त्याचं केमिकल कंपोजिशन काय आहे, या सगळ्याचा अभ्यास या बायोकेमिस्ट्रीमध्ये केला जातो. त्याच्यानंतरचं पॉइंट आहे मॅटर. मॅटर म्हणजे वस्तू संचय. एखादा ऑब्जेक्ट, एखादी वस्तू कोणत्या घटकांपासून बनलेली असेल, हे सगळे घटक म्हणजे मॅटर. मॅटर ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज मास. हे जे काय मॅटर असतं ते काय करतं, जागा व्यापतं. म्हणजे ती वस्तू कुठेतरी ठेवली आपण तर ती जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे ते स्पेस ऑक्युपाय करतं. शिवाय त्या वस्तूला काहीतरी ठराविक मास पण असतं. मॅटर कॅन बी फर्दर क्लासिफाईड इनटू प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर्स. याच मॅटरचं परत पुढं क्लासिफिकेशन या दोन प्रकारात होतं, प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर्स. याचा बेस काय आहे, त्याचं केमिकल कंपोजिशन चेक केलं जातं आणि त्या केमिकल कंपोजिशन नुसार तो सबस्टन्स प्युअर आहे का ते मिक्सचर म्हणून कन्सिडर केलं जाईल हे ठरवलं जातं. प्युअर सबस्टन्सेस व्हर्सेस मिक्सचर्स. म्हणजे प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर मध्ये नेमका काय डिफरन्स असतो ते बघूया आपण. प्युअर सबस्टन्सेस दे हॅव डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. प्युअर सबस्टन्स मध्ये प्रॉपर आणि डेफिनाइट केमिकल कंपोजिशन असतं. दे ऑलवेज हॅव सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. तो कंपाऊंड किंवा ते प्युअर सबस्टन्स कोणत्या ओरिजिन पासून तयार झालेलं आहे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. त्याच्यावरती त्याच्या त्या प्रॉपर्टीज अवलंबून राहतच नाही. त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज काय राहतील, सेम राहतील. एक सिंपल एक्झाम्पल, मी नुसतं वॉटर कन्सिडर करतोय. वॉटर आपल्याला कोणत्या ओरिजिन पासून मिळतं बघा. बरेच प्रकार आहेत वॉटर आपल्याला मिळण्याचे. ह्या सगळ्या वॉटरकडं सेम प्रॉपर्टी असते. मग ह्यांनी एक नमुना इथं सांगितलेला आहे, तो सांगितलाय डिस्टिल्ड वॉटर. मग याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सेमच असतात, त्यांचं ओरिजिन वेगवेगळं असू शकतं. नळाचं पाणी, पावसाचं पाणी, बोरचं पाणी, विहिरीचं पाणी, असे सगळे प्रकार पाण्याचे असू शकतात. पण त्याचे जे डेफिनेट केमिकल कंपोजिशन जे आहे ते फिक्स असेल. आपण त्या वॉटरला काय म्हणणार आहे, H2O असंच लिहिणार आहे, त्यात काय बदल करणार नाहीये. त्याच पद्धतीनं प्युअर मेटल, कुठलंही प्युअर मेटल तुम्ही कन्सिडर करा, त्याच्या प्रॉपर्टीज सेमच राहणार. आता मिक्सचर मध्ये मात्र कुठल्याही प्रकारचं डेफिनाइट केमिकल कंपोजिशन नसतं आणि त्यामुळं त्याच्या प्रॉपर्टीज या फिक्स नसतात. प्रॉपर्टीज काय होतात, थोड्याफार चेंज होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल पेंट, कॉन्क्रीट, सिमेंट कॉन्क्रीटसाठी वापरलं जाणारं जे कॉन्क्रीट आहे ते, त्याचं कंपोजिशन थोडंफार सगळीकडे काही एकसारखं नसतं. त्याच्यामध्ये चेंजेस हे असतातच. या प्रकरणामध्ये फारसं काय असं विशेष काही नाहीये. त्यामुळे थेरॉटिकल पार्ट थोडासा जास्त येतोय ह्या पहिल्या दोन प्रकरणामध्ये.
बघू नंतर हळूहळू कशा पद्धतीनं होतंय ते. मग हे झालं मॅटरचं बेसिक क्लासिफिकेशन, प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर्स. आता प्युअर सबस्टन्सेस मध्ये परत दोन प्रकार सांगितलेले आहेत, इलेमेंट्स आणि कंपाऊंड्स. हे महत्वाचे आहे त्याच्यातले. मिक्सचरचं पुढं क्लासिफिकेशन बघितलं तुम्ही, होमोजिनियस म्हणजे एक जीव मिश्रण आणि हेट्रोजिनियस म्हणजे जे एक जीव नाही असं. इलेमेंट मध्ये तीन सेक्शन केलेत, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स. म्हणजे सगळ्यांच्या आता आपल्याला डिटेलमध्ये प्रॉपर्टीज पुढे बघायच्या आहेत. सगळ्यात पहिला सेक्शन आपण कन्सिडर करूया, इलेमेंट्स. काय सांगितले बघा, एलिमेंट्स दीज आर द प्युअर सबस्टन्सेस. हे प्युअर सबस्टन्सेस आहेत, विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. म्हणजे काय म्हटले बघा, एलिमेंट्स काय आहेत, प्युअर सबस्टन्सेस आहेत. त्यांना ब्रेक करून परत तुम्ही सिम्पलर सबस्टन्सेस मिळवू शकत नाही. मग त्याला ब्रेक करायचं म्हणजे काय, त्याला हीट एनर्जी द्या, त्याच्यावर आणखीन कुठली तरी प्रोसेस घडवून आणा, म्हणजे काहीतरी केमिकल चेंजेस करून तुम्ही त्या एलिमेंट पासून अजून सिम्पलर एलिमेंट्स मिळवू शकत नाही. दे आर फर्दर क्लासिफाईड ऍज, त्यांचं परत पुढं क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. ही नावं लक्षात ठेवा. आता त्याच्यातलं मेटल्स हा सेक्शन बघूया. मेटल्सला काय काय सांगितले बघा, दे हॅव शायनी अपिअरन्स म्हणजेच लस्टर. लस्टर म्हणजेच चकाकी. त्यांच्यावरती जर लाईट इन्सिडेंट केला तर ते चकाकतात. मेटल्सला लस्टर असते. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्यांच्यातून हीट एनर्जी पास होते, इलेक्ट्रिसिटी पास होते. दे आर डक्टाईल. डक्टाईल याचा अर्थ दे कॅन बी ड्रॉन इन टू थिन वायर्स. शुद्ध मराठीमध्ये याला वर्धनीयता असं म्हणतात. डक्टाईल म्हणजे त्याच्यापासून तुम्ही काय तयार करू शकताय, वायर्स ड्रॉ करू शकताय, वायर्स तयार करू शकताय. त्याच्यानंतरची प्रॉपर्टी आहे, दे आर मॅलिएबल. सॉरी, डक्टाईलला मी काय सांग, डक्टाईलला वर्धनीयता नाही आहे, डक्टाईलला तन्यता आहे. सॉरी, शब्द माझा इकडला तिकडं चुकला बघा. आणि मॅलिएबलला वर्धनीयता असं आहे बघा. कारण मॅलिएबल मध्ये त्यांच्यापासून थिन शीट्स तयार करता येतात, त्याच्यासाठी त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं जातं, दे आर हॅमर्ड. मग वायर्स ड्रॉ करणे याला डक्टिलिटी म्हणतात, म्हणजे स्तन्यता. आणि हॅमर केल्यानंतर त्यांचं थिन शीट्स मध्ये कन्व्हर्शन होतं, याला म्हणतात मॅलिएबिलिटी. शुद्ध मराठीमध्ये त्याला म्हणतात वर्धनीयता. आता मेटलची भरपूर एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती आहेत, गोल्ड, सिल्व्हर, कॉपर, आयर्न. रूम टेम्परेचरला लिक्विड फॉर्मॅटमध्ये असलेला एकमेव मेटल म्हणजे मर्क्युरी. हे एक एक्झाम्पल तुम्हाला माहिती असणारच आहे, तरी पण बघून ठेवा व्यवस्थित. त्याच्या पुढचं सेक्शन आहे नॉन मेटल्स. नॉन मेटल्स मध्ये दे हॅव नो लस्टर, त्यांना चकाकी नसते. पण ह्याला काही अपवाद आहेत. एक आहे डायमंड, दुसरं आहे आयोडीन. यांना चकाकी असते, पण हे नॉन मेटल्स आहेत. नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल्स हे पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे त्याच्यातून हीट एनर्जी पास होत नाही, इलेक्ट्रिसिटी करंट वगैरे पास होत नाही. याला पण अपवाद आहे, ग्राफाईट. ग्राफाईट हे कार्बनच ॲलोट्रोप आहे, कार्बनच आहे ते ग्राफाईट म्हणजे. त्याच्यानंतर दे आर नॉट डक्टाईल ऑर मॅलिएबल, म्हणजे ते डक्टिलिटी दाखवत नाहीत, मॅलिएबिलिटी पण दाखवत नाहीत. म्हणजे त्यांच्यापासून वायर तयार करू शकत नाही, थिन शीट्स पण तयार करू शकत नाही. दुसरी एक प्रॉपर्टी आहे ते म्हणजे दे आर ब्रिटल. ब्रिटलचा अर्थ ठिसूळ. हे ठिसूळ आहेत म्हणून सांगितले. फॉर एक्झाम्पल आयोडीन, नायट्रोजन, कार्बन एटसेट्रा, ही त्यांची एक्झाम्पल्स.
त्याच्या पुढचा सेक्शन आहे तो आहे मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्स कुणाला म्हणायचं, तर ज्यांच्या प्रॉपर्टीज मेटल आणि नॉन मेटल, मेटल्स आणि नॉन मेटल्स यांच्या इंटरमिजिएट प्रॉपर्टी असतात. म्हणजे जर समजा आपण एखादी प्रॉपर्टी कन्सिडर केली, कंडक्टिव्हिटी, कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, तर मेटल गुड कंडक्टर्स आहेत, नॉन मेटल्स बॅड कंडक्टर्स आहेत. तर हे जे मेटॅलॉइड्स आहेत ते काय असतात, मेटल इतके गुड पण नसतात आणि नॉन मेटल इतके बॅड पण नसतात, इंटरमिजिएट त्यांची कंडक्टिंगची प्रॉपर्टी असते. मग अशा प्रकारे त्यांच्यातल्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज ह्या इंटरमिजिएट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स असतात. त्यांनाच काय म्हणायचं आहे, दे आर कॉल्ड ॲज मेटॅलॉइड्स. दुसरा एक शब्द प्रयोग सांगितलेला आहे त्यांनी, सेमी मेटल्स. एक्झाम्पल्स आहेत आर्सेनिक, सिलिकॉन आणि जर्मॅनियम. त्याच्यातले ही दोन एक्झाम्पल्स खूप महत्वाची, सिलिकॉन आणि जर्मॅनियम, ते व्यवस्थित करून ठेवा. नेक्स्ट टाईप आहे त्याच्यातला कंपाऊंड्स. सो कंपाऊंड्स दीज आर द प्युअर सबस्टन्सेस. हे प्युअर सबस्टन्सेस आहेत विच कॅन बी आहे बरं का, विच कॅन बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. कंपाऊंड्स काय आहेत, प्युअर सबस्टन्सेस आहेत. त्यांना तुम्ही ब्रेक डाऊन करू शकताय, म्हणजेच त्यांचं विघटन करू शकताय आणि त्यांच्यापासून सिम्पलर सबस्टन्सेस तुम्ही मिळवू शकताय. त्याच्यासाठी फार मोठं वेगळं काही करावं लागत नाही. किरकोळ केमिकल चेंजेस घडवून आणले की कंपाऊंड्स पासून त्याच्यातले सिम्पलर सबस्टन्सेस तुम्ही एकमेकांपासून वेगवेगळे करू शकता. इन ए कंपाऊंड 2 or 3 elements आर कंबाइंड इन ए फिक्स्ड प्रपोर्शन. कोणत्याही कंपाऊंड मध्ये 2 किंवा 3 एलिमेंट्स एका ठराविक प्रपोर्शन मध्ये कंबाइंड असतात. एक्झाम्पल, मगाचच एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया, H2O. याच्यामध्ये आपण हायड्रोजन टू ऑक्सिजन असा जर रेशो बघितला तर इथं 2:1 असं दिसतंय आपल्याला सरळ या फॉर्म्युल्यामध्ये. हेच जर समजा तुम्ही NH3 घेतलं म्हणजे अमोनिया, तर नायट्रोजन टू हायड्रोजन यांचा जर रेशो तुम्ही बघितला तर तो रेशो येतो 1:3. तर हे त्यांचं फिक्स्ड प्रपोर्शन असतं. मग 2 किंवा 3 एलिमेंट त्याच्यामध्ये एका वेळेला असू शकतात. हा मिक्सर मध्ये काय म्हटले बघा, इट कंटेन्स 2 or more सबस्टन्सेस बट देर इज अ नो फिक्स्ड प्रपोर्शन. मिक्सर मध्ये मात्र फिक्स असं प्रपोर्शन नसतं. अँड दे कॅन बी सेपरेटेड बाय सिम्पल फिजिकल मेथड्स. काही ठराविक फिजिकल मेथड्स जर तुम्ही वापरल्या तर तुम्ही त्या मिक्सर मधले जेवढे काही सबस्टन्सेस आहेत, मग ते 2 असतील 3 असतील, त्यांना तुम्ही एकमेकांपासून वेगवेगळं करू शकता. त्याच्या पुढचा पॉइंट आहे, मिक्सचर्स दे आर फर्दर डिव्हायडेड और क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, होमोजिनियस मिक्सचर्स अँड हेट्रोजिनियस मिक्सचर्स. होमोजिनियस म्हणजे एक जीव, हेट्रोजिनियस म्हणजे एक जीव नसलेलं. त्याच्यामध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त वेगवेगळे लेयर्स हेट्रोजिनियस मध्ये बघायला मिळतील. होमोजिनियस मध्ये तुम्हाला एकच लेयर बघायला मिळेल. त्याच्यामध्ये बघा आता काय म्हटले, सोल्युशन्स. Solutions are homogeneous mixtures because molecules of constituent solute and solvent are uniformly mixed throughout its bulk. आता हे सिंपल एक्झाम्पल आपल्याला असं कन्सिडर करता येईल. समजा सॉल्व्हंट म्हणजे मी पाणी घेतलं आणि सोल्यूट म्हणजे मीठ घेतलं, ते मीठ मी पाण्यामध्ये ऍड केलं, थोडंसं ढवळलं त्याला आपण, की त्याचं होमोजिनियस मिक्सचर तयार होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं युनिफॉर्मली मिक्स होऊन जातं. ते मीठ त्या पाण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे विरघळतं आणि तिथं होमोजिनियस मिक्सचर फॉर्म होतं. त्यालाच काय म्हणायचंय, सोल्युशन असं म्हणायचं. आता तेच जर समजा तुम्ही हेट्रोजिनियस मिक्सचर जर तुम्ही घेतलं
मलेक्युल्स ऑफ कन्स्टिट्युएंट्स म्हणजे सोल्यूटचे मलेक्युल्स दे आर नॉट युनिफॉर्मली मिक्स्ड थ्रू आउट द बल्क. पूर्ण त्या मिक्सचरमध्ये हे जे कन्स्टिट्युएंट मलेक्युल्स आहेत किंवा सोल्यूटचे जे पार्टिकल्स आहेत ते युनिफॉर्मली मिक्स्ड नसतात. जर ते युनिफॉर्मली मिक्स्ड नसतील तर त्याला हेट्रोजिनियस म्हणतात. युनिफॉर्मली मिक्स्ड असतील तर त्याला होमोजिनियस मिक्सचर असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, सस्पेन्शन ऑफ अन इनसोल्युबल सॉलिड इन ए लिक्विड. एखाद्या लिक्विडमध्ये जर मी इनसोल्युबल सॉलिड टाकला तर तयार होणारं मिक्सचर कसलं असणार आहे? हेट्रोजिनियस मिक्सचर असणार आहे. पाण्यामध्ये जर आपण मीठ ऍड केलं तर ते तयार होतं होमोजिनियस मिक्सचर. पण पाण्यामध्ये जर आपण एखादा दगड टाकला तर मग मात्र ते कसलं तयार होईल? हेट्रोजिनियस मिक्सचर तयार. नेक्स्ट पॉइंट आहे स्टेट्स ऑफ मॅटर. मॅटर एक्झिस्ट इन 3 स्टेट्स. 3 स्टेट्स आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत चांगल्या. सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेट. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट्स. आता हे जे मॅटर आपण सांगितले त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज कोणत्या, शिवाय त्या प्रॉपर्टीज आपण कशा पद्धतीनं मेजर करायचे ते बघायचं आपल्याला. डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर दे आर क्लासिफाईड इन टू 2 कॅटेगरीज. त्याच्यात 2 कॅटेगरीज आहेत. पहिला प्रकार आहे फिजिकल प्रॉपर्टीज, दुसरा प्रकार आहे केमिकल प्रॉपर्टीज. So physical properties they can be measured or observed without changing the chemical composition of the substances. म्हणजे या फिजिकल प्रॉपर्टीज तुम्हाला मेजर करण्यासाठी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा केमिकल चेंज करायची गरज नाही. मग अशा कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत? त्याचा कलर, त्याचा ओडर म्हणजे त्याला येणारा वास, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, त्याची डेन्सिटी. या प्रॉपर्टीजचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस करायची गरज नाही. आणि ज्या काही केमिकल प्रॉपर्टीज ज्या अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये त्या कंपाऊंडमध्ये त्या सबस्टन्समध्ये काहीतरी केमिकल चेंज घडणं गरजेचं आहे. सो केमिकल प्रॉपर्टीज आर द प्रॉपर्टीज in which substances undergo a chemical change and exhibit change in chemical composition. मग साहजिकच आहे जर समजा त्या ठिकाणी केमिकल प्रॉपर्टीज मध्ये जर त्या ठिकाणी केमिकल चेंज होणार असेल तर साहजिकच त्याचं केमिकल कंपोजिशन बदलणार आहे. हे केमिकल कंपोजिशन बदलल्यानंतरच त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज मधला बदल, केमिकल चेंज तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे या प्रॉपर्टीज आता आपल्याला मेजर करायच्या. मग ते मेजर करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं लागेल ते म्हणजे युनिट. मग युनिट काय आहे बघा. आर्बिट्ररीली डिसाइडेड. म्हणजे हे अगदी त्यावेळेला सायंटिस्ट लोकांना जे सुचलेलं होतं युनिट ते त्यांनी डिसाइड केलं. आर्बिट्ररीली डिसाइडेड बट युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. त्याला सगळ्यांनी मान्य केलेलं असलं पाहिजे. युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड इज कॉल्ड ॲज युनिट. आपण फिजिक्स मध्ये मात्र काय सांगतो, द रेफरन्स स्टँडर्ड युज्ड टू मेजर ए फिजिकल क्वांटिटी इज नोन ॲज अ युनिट. ही केमिस्ट्रीमध्ये त्यांनी अशी डेफिनेशन केली. डेफिनेशन ही फिजिक्समध्ये विचारते, केमिस्ट्रीमध्ये विचारायची शक्यता फार कमी. मग याच्या वेगवेगळ्या सिस्टम्स आतापर्यंत ज्या झालेल्या आहेत त्या या आहेत सीजीएस, एमकेएस, एफपीएस आणि एसआय. सीजीएस सेंटीमीटर ग्रॅम सेकंद, एमकेएस मीटर किलोग्रॅम सेकंद, एफपीएस फूट पाऊंड सेकंद आणि एसआय इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. याच्यामध्ये एकूण 7 बेस युनिट्स आहेत. बेस म्हणजेच फंडामेंटल युनिट्स. मग या ज्या काही 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्यालाच बेस फिजिकल क्वांटिटी यांनी बेस म्हटले.
फिजिक्समध्ये फंडामेंटल क्वांटिटीज असं म्हटलं. लेंथ, त्याचं एसआय युनिट मीटर, त्याच्यासाठी सिम्बॉल स्मॉल एम. पुढची फिजिकल क्वांटिटी आहे मास, किलोग्रॅम मध्ये मेजर करतात, के जी स्मॉल लेटर मध्ये, तो त्याचा सिम्बॉल. टाइम सेकंद मध्ये मेजर करतात, स्मॉल यस वापरायचा आहे त्याच्यासाठी. इलेक्ट्रिक करंट एम्पियर मध्ये मेजर करतात, कॅपिटल ए हा त्याचा सिम्बॉल. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजेच प्रकाशाची तीव्रता, त्याच्यासाठी युनिट वापरतात कॅन्डेला नोटेशन, त्यासाठी सिम्बॉल जो आहे तो सी डी. टेम्परेचर मेजर करण्यासाठी केल्व्हिन वापरतात, कॅपिटल के. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मेजर करण्यासाठी मोल एम ओ एल ई, त्याचा सिम्बॉल मात्र आहे एम ओ एल. त्यामुळे ह्या ज्या क्वांटिटीज आता आपण सांगितल्या, या 7 बेस क्वांटिटीज, 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. आता काही फिजिकल प्रॉपर्टीज बघा, त्याच्याबद्दल त्यांनी कशा पद्धतीनं सांगितलेलं आहे ते बघूया आता आपण. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये त्यांनी घेतलेलं आहे मास अँड वेट. मग मास काय आहे? इट इज द मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर. तो जो काही वस्तू संचय आहे, जे काही पार्टिकल्स एकत्र आहेत, त्यांची क्वांटिटी, त्या बॉडीमध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे हे त्याच्या मास वरून समजतं. त्याची जागा जरी बदलली, इट डज नॉट चेंज ड्यू टू इट्स पोझिशन. त्याची पोझिशन जरी तुम्ही बदलली तरी सुद्धा मास बदलत नाही. बट वेट, वेट मात्र बदलतं. कारण वेट काय आहे? वेट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऍक्टिंग ऑन द बॉडी. मग जर त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर इम्पॉर्टंट ठरत असेल, तर काय होणार आहे? अर्थवरती त्या बॉडीची जागा बदलली की तुम्हाला तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन मध्ये सुद्धा चेंज झालेला बघायला मिळेल. इट व्हेरीज, इट व्हेरीज विथ डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. यांनी सेंटर पासून डिस्टन्स कन्सिडर केलं. मग अर्थच्या सेंटर पासून जसं डिस्टन्स कमी किंवा जास्त होईल, तसं त्याचं वेट सुद्धा कमी किंवा जास्त होतं. त्यामुळे मास आणि वेट यांच्यामध्ये हा बेसिक डिफरन्स आहे, एवढं लक्षात ठेवा. सो मास ऑफ ए बॉडी इज अ मोर फंडामेंटल प्रॉपर्टी. त्यामुळं मासला जास्त इम्पॉर्टन्स आहे वेटपेक्षा. त्यामुळे फंडामेंटल प्रॉपर्टीज मध्ये मास घेतात, वेट घेत नाही. त्याच्यानंतर आता हे वेगवेगळी युनिट्स सांगितलेली आहेत, जी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहेत. मास कशामध्ये मेजर करतात? किलोग्रॅम मध्ये. एका किलोग्रॅम मध्ये 1000 ग्रॅम. त्यानंतर लेंथ साठी मीटर वापरतो आपण. हे वेगवेगळे मीटरची कन्व्हर्शन्स. 1 किलोमीटरला 10⁻³ मीटर घेऊ शकताय. नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर. पिकोमीटर म्हणजे 10⁻12 मीटर. करून ठेवा हे लगेच ताबडतोब, कारण ह्या गोष्टी येत राहणार नेहमी यादेमध्ये. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम हे काय आहे? अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय ए 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. एखाद्या 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हणजे ज्याला लांबी, रुंदी, उंची असा प्रकार आहे, त्यानं व्यापलेली जागा, त्याला काय म्हणायचं? त्याचा व्हॉल्यूम म्हणायचं. इट डज नॉट डिपेंड ऑन शेप. त्याच्या आकारावरती तो अवलंबून नसतो म्हटले त्यांनी. तर 1 लिटर म्हणजेच 1 डेसिमीटर क्यूब, 1000 मिलीलिटर आणि 1000 सेंटीमीटर क्यूब. ही युनिट्स सगळी करून ठेवा. युनिट्स खूप महत्वाचे आहे त्याच्यातले. एसआय युनिट जे आहे ते मात्र मीटर क्यूब आहे. लेंथ साठी मीटर आहे. मास साठी किलोग्रॅम आहे. ही एसआय युनिट पहिल्यांदा व्यवस्थित तयार करून ठेवा. त्याच्या पुढे जाऊया आता. त्याच्या पुढे आहे डेन्सिटी. डेन्सिटीचा बेसिक फॉर्म्युला सांगितलेला आहे, मास पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजेच मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास किलोग्रॅम मध्ये मेजर करतात, व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये मेजर करतात. त्यामुळे त्याचं एसआय युनिट किलोग्रॅम पर मीटर क्यूब. सीजीएस युनिट ग्रॅम पर मिलीलिटर घेऊ शकताय किंवा ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असं पण घेऊ शकताय.
त्याच्यानंतरची महत्वाची प्रॉपर्टी आहे ती आहे टेम्परेचर. टेम्परेचर इट इज द मेजर ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ अन ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट किती गरम आहे किंवा तो किती थंड आहे हे त्याच्या टेम्परेचर वरून कळतं. मग या टेम्परेचरसाठी युनिट्स कुठली कुठली वापरली जातात? डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट आणि केल्व्हिन. याच्यातलं फॅरनहाइट तुम्हाला फार कमी लागेल, डिग्री सेल्सिअस आणि केल्व्हिन मात्र लागेल. एस आय युनिट जे आहे टेम्परेचरचं ते मात्र आहे केल्व्हिन. हा सायंटिस्ट आहे, त्याचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता या दोन स्केल्स, या दोन तीन स्केल्स मध्ये जे बेसिक रिलेशन आहे ते असं आहे. फॅरनहाइट, डिग्री फॅरनहाइट टेम्परेचर जे आहे ते डिग्री सेंटीग्रेडला 9/5 न मल्टिप्लाय करा आणि त्याच्यात 32 ऍड करा. फॉर्म्युले पाठ करून ठेवा. डिग्री सेंटीग्रेडचं कन्व्हर्शन केल्व्हिन मध्ये करायचं असेल तर त्याच्यामध्ये 273.15 ही व्हॅल्यू फक्त त्याच्यामध्ये ऍड करा, म्हणजे डिग्री सेंटीग्रेडचं कन्व्हर्शन केल्व्हिन मध्ये होईल. हे दोन फॉर्म्युले, त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण नंतर प्रॉब्लेम सेशन मध्ये ते बघायचे.